सांगलीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये जुंपली। विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, त्यासाठी जीवाचं रान करू, पडळकरांचं वक्तव्य। तर माझ्या विरुद्ध लोकसभा लढवून कमी मतं मिळवणाऱ्यांचं खासदारकीची स्वप्न धुळीस मिळेल, विशाल पाटील यांचं प्रत्युत्तर। ते जरी जेंट्स जरी पडलं तरी विशाल खासदार नसणार, हे लिहून ठेवा। यासाठी मी जीवाचं रान करेन, मेहनत करेन, लोकांच्या मध्ये जाईल, लोकांची कामं करेन। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पलूस कडेगाववाले असतील, ईश्वरपूरवाले असतील, इथं आता आम्ही काम करणारच ना। कोण बोलते मला माहित नाही, पण जर तेच बोलत असतील ज्यांनी माझ्या विरुद्ध एक लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मतं मिळाली, त्यांनी आता काही स्वप्न बघायचं। ठीक आहे, जातीवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल, पण त्यांनी विसरू नये की त्यांचा कित्येक वेळा पराभव झाला, ही जनता ठरवते। वैयक्तिक खालच्या पातळीवर टीका करून मतं मिळतील हे असं त्यांचं स्वप्न आहे, ते स्वप्न निश्चित धुळीत मिळणार। महाराष्ट्र काँग्रेसची पार्थ पवारांवरती जहरी टीका। पार्थ महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची काँग्रेसची टीका। पार्थ पवार यांच्यावरती टीका करताना कृतज्ञ असा उल्लेख। भाषणही न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलबाबत बोलणं जास्तच झालं। काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हल्लाबोल। रायगड जिल्हा परिषदेमध्ये आज सभापती पदांसाठी खातेवाटपाची निवडणूक। भाजपकडून वैकुंठ पाटील तर शिवसेनेकडून चंद्रकांत कळंबे यांना मिळणार महत्त्वाची खाती। अर्थ आणि बांधकाम खात्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। नागपूरमध्ये कॉटलचे आमदार चरण ठाकूर यांची उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला अचानक भेट। मात्र कार्यालयामध्ये एकही अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याचा प्रकार। ठाकूर यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला। धाराशिवमध्ये एकनाथ केसरी बैलगाडा शर्यतीच्या मैदानातून शिवसेनेमध्ये राजकीय शर्यत। स्थानिक नेत्यांना दूर ठेवत आनंद पाटील यांच्याकडून भाजपने ते शरण पाटील यांना खास आमंत्रण। जिल्हा परिषद सभापती निवडीमध्ये डावलल्यामुळे आनंद पाटलांनी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना अंतर दिल्याची चर्चा होतीये। रत्नागिरीत युवासेनेचे राज्य विस्तारक आणि चिपळूण तालुका प्रमुख असलेल्या उमेश खताते यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। 2000 कार्यकर्ते सोबत घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। बंधू अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज पत्रकार परिषद घेणार। बंधू खरात प्रकरणामध्ये एसआयटीकडून खरातनं केलेले महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार आणि इतर काळे कारनाम्यांचा एसआयटीकडून तपास सुरू आहे। बंधू अशोक खरातची मुलगी तृप्ताबालाची आज एसआयटी चौकशी होण्याची शक्यता। मुलगी तृप्ताबालाच्या नावानं खरातनं कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासामध्ये समोर। बंधू अशोक खरातच्या चौकशीमधून धक्कादायक बाब समोर। हातचलाखी करत महिलांचं लैंगिक शोषण केल्याची खरातनं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तर दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, अशोक खरातची कबुली दिल्याची माहिती। मुंबईतल्या मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळा या दोन्ही टप्प्याचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार। त्यामुळे मेट्रोचं बहुप्रतीक्षित दोन्ही टप्पे हे प्रवासी सेवेमध्ये आणण्याचा मार्ग मोकळा होणार। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी। पेनड्राईव्हमध्ये असलेल्या पुराव्यांवरून युक्तिवाद केला जाणार। मागील सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांना डिजिटल पुराव्याचा पेनड्राईव्ह देण्यात आलेला होता। मस्साजोगच्या पोटनिवडणुकीची आजपासून प्रक्रिया। धनंजय देशमुख निवडणूक लढणार का याकडे लक्ष। 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार। नारायणगड भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची आज सांगता। आमदार धनंजय मुंडे दोन्ही ठिकाणी उपस्थित राहणार, तर मनोज जरांगे नारायणगडावरती उपस्थित राहणार। दरम्यान नारायणगडावरती जरांगे मुंडे एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अकोल्यातील जुन्या शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरामध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून तणाव। एकाच समुदायातील 2 गटामध्ये हाणामारी। घटनेमध्ये धारदार शस्त्रांचाही वापर। 5 ते 6 जण जखमी। गुगल मॅपचा शॉर्टकट महागात पडला। ट्रक शिरला थेट गजबजलेल्या वस्तीमध्ये। भंडाऱ्याच्या साकोलीतील घटना। जालन्याहून कोलकात्याला निघालेला मोठा ट्रक गुगल मॅपच्या नादामध्ये साकोलीच्या अरुंद गल्लीमध्ये शिरला। वीज खांब कोसळला, विद्युत तारा देखील तुटल्या। मोठी दुर्घटना टळली आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील अवकाळीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार तानाजी सावंत यांचा मदतीचा हात। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला 1.5 लाख रुपयांची रोख मदत, तर बाग उभी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिलाय।
काल मी साहेबाला फोन केला रात्री की साहेब असं असं वाडगावमध्ये झालं आहे. तर साहेबांनी मला लगेच सांगितलं तिथं जा, की तिथं त्यांना फुलाची पाकळी आपलं कर्तव्य आहे म्हणून 1-1.5 लाख रुपये साहेबांनी मदत केली. आणि त्यांना साहेबांनी असं सांगितलं की खचून जाऊ नका, ही 1.5 लाख रुपये देतो, यात जरी नाही भागलं तर मी पुन्हा 10 तारखेला येणार आहे, त्या टायमाला येईन हॉटेलमध्ये तुम्हाला आणि करू, एवढं साहेबांनी सांगितलं. अमरावतीतील मेळघाटातील भूमका बाबा मंदिर हे दर्शनासाठी खुलं. परिसरातील आदिवासी आणि स्थानिक नागरिकांच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेलं हे मंदिर आहे. वनविभागामार्फत घालण्यात आलेली बंदी आंदोलनानंतर हटली आहे. आज जैसे आमदार साहब की वजह से आज हमारे को बहुत बड़ा मौका मिला यहाँ पे पूजा करने का। और हमारा ये पारंपरिक आदिवासी का एक कई जमानों से हमारे दादा परदादा यहाँ पे पूजा करते थे और ये चीज के लिए मनाही कर रहे थे तो हमारे को बहुत तकलीफ हो रही थी। तो ये आमदार साहब से धन्यवाद करते हैं कि इसने हमारे लिए गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरामध्ये 15 दिवसांपासून रानटी हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या धान आणि मका पिकाचं नुकसान. मुंबईतील गोराई बीचवरती बेकायदेशीर घोडागाडी आणि बैलगाडी शर्यत. प्राणीमित्र पल्लवी पाटील यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. शर्यतीची कोणतीही परवानगी नसल्यामुळे गुन्हा दाखल, तर शर्यतीमध्ये सट्टेबाजी होत असल्याचाही संशय. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील 3 किलोमीटर लांब असलेल्या उड्डाणपुलाचं काम युद्ध पातळीवरती सुरू. वाशिष्ठी नदीपासून ते पंचायत समिती कार्यालयापर्यंतच्या उड्डाणपुलाचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं. मे महिन्याअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. विकास कामांसाठी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 तब्बल 52 दिवस बंद राहणार. या कालावधीमध्ये तिथल्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जाणार. अनेक गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये 10 मिनिटं ते 2 तासांपर्यंत विलंबाची शक्यता आहे. बुलढाणा इथल्या लोणार सरोवराच्या काठावरती केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीनं योग शिबिराचं आयोजन. 8,000 नागरिकांचा सहभाग. सकाळी 10:30 पासून नागरिकांची लोणार सरोवराच्या काठावरती गर्दी. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा. नुकसानीचा डोंगर वाढत असल्यामुळे राजीनामा दिला. विल्सन यांची माहिती. जुलै 2022 पासून कॅम्पबेल विल्सन एअर इंडियाचे सीईओ होते. अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी अपूर्ण असतानाच पद सोडलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.